नमस्कार मित्रांनो, पीक विमा आला नाही किंवा कमी आल्यास तुम्हाला काय करता येईल याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जर आपल्याला पीक विमा कमी मिळाला असेल किंवा मिळाला नसेल त्या संदर्भात काही तक्रार करता येत असेल तर आपण बघूयात या संदर्भात थोडक्यात माहिती। खरीप पीक विमा 2024 लातूर जिल्ह्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे। जर आपल्याला पीक विमा मिळाला असेल किंवा मिळाला नसेल तर या संदर्भातील जी आपली तक्रार आहे तर ती तालुकास्तरीय तक्रार निवारण कक्षाकडे मांडण्यात यावी असे सांगण्यात आले आहे। जवळजवळ 8,87,000 पेक्षा जास्त अर्ज करण्यात आलेले होते। यातील जवळपास 5 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे क्लेम आहेत ते दाखल करण्यात आलेले होते। अनेक क्लेम हे बाद करण्यात आले, तसेच रक्कम आहे त्याच्यात देखील तफावत आढळून आली। याचसाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रार दाखल करण्यात यावी असा मागणी होत होती आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष अर्थात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांना निर्देश देण्यात आलेले होते व त्या देखील कॅम्प देखील घेण्यात आले होते। तक्रार निवारण समितीकडे तक्रार करा। शेतकऱ्यांनी आपली जी काही तक्रार असेल ती लवकरात लवकर 6 मे, 7 मे, 14 मे आणि 15 मे या दिवशी शिबिर आयोजित करण्यात आलं असून सदर पडताळणी त्याबाबत तालुकास्तरीय समितीने योग्य तो निर्णय सर्व संबंधितांना अवगत करावे। याबाबत कुठल्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी। ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहे। तर अतिशय चांगला निर्णय सदर म्हणावा लागेल। यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो। तर लातूर जिल्ह्यात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले होते आणि जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये 5,08,332 ऑनलाईन क्लेम हे दाखल करण्यात आले होते। त्यापैकी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून 1,11,041 नाकारण्यात आले होते व नाकारण्यात आलेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत होती। तर मित्रांनो, हे होतं थोडक्यात महत्त्वपूर्ण अपडेट। धन्यवाद।